नमस्कार, मी मधुरा. घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण घर स्वप्नांचं मध्ये भेट देणार आहोत ठाण्यातील SSC कॉन्क्रीटच्या टेक्निकल डिपार्टमेंटला. तसंच आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रावरील उपाय वास्तुतज्ञ आणि कुंडलीतज्ञ पंडित शिवकुमार श्री यांच्याकडून. आज आपण भेट देणार आहोत ठाण्यातील SSC कॉन्क्रीटच्या टेक्निकल डिपार्टमेंट सेंटर ऑफ एक्सलन्सच्या शोरूमला आणि जाणून घेणार आहोत आपल्या घरासाठी लागणारी SSC कॉन्क्रीटची व्हरायटी SSC कॉन्क्रीटचे बिझनेस टेक्निकल हेड सुधांशु मांडके यांच्याकडून. नमस्कार. SSC लिमिटेडच्या ठाणे कॉम्प्लेक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आत्ता SSC कॉन्क्रीटच्या तांत्रिक विभागाच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आलेलो आहोत. सर्वप्रथम आपण आमच्या एका प्रॉडक्टबद्दल माहिती घेऊयात. या प्रॉडक्टला आपण म्हणतो इम्प्रिंटक्रीट. हे कुठलं दगडाचं किंवा लाकडाचं डिझाईन नाही आहे. हे प्युअरली कॉन्क्रीटमध्ये बनवलेला प्रकार आहे. कॉन्क्रीटमध्ये आपण या प्रकाराने स्टॅम्पिंग करून कुठल्याही प्रकारची डिझाईन बनवू शकतो. आता आपण आणखीन काही प्रॉडक्ट्स बघूयात. या प्रॉडक्ट्समध्ये आपल्याला कॉन्क्रीटमधील आणखीन काही प्रकार बघायला मिळतील. याला आम्ही म्हणतो स्टेनक्रीट. ही स्टेनक्रीट म्हणजे काही पेंटिंग केलेली नाही आहे, तर कॉन्क्रीटवरती वेगवेगळ्या रिॲक्शन्सनी स्टेनिंग केलं जातं आणि त्याप्रमाणे ही डिझाईन्स बनली जातात. हे एक फेदर क्रीट आहे. हे फेदर क्रीट याची डेन्सिटी अत्यंत कमी असते. आपल्या घरामध्ये काही कॅव्हिटीज असतात, काही घरामध्ये आपल्याला कुठल्या पोकळ्या असतात त्या भरून काढायच्या असतात. त्या पोकळ्यासुद्धा आपण ह्या फेदर क्रीटने भरून काढता येतात. याची एक खासियत अशी आहे की नेहमीचे कॉन्क्रीटचं जे वजन 2400 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर असतं, याच्यामध्ये ते आपण जवळजवळ 800पर्यंत कमी आणलेलं असतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये डेड लोड वाढण्याचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते अशा प्रकारचं कॉन्क्रीट आपण जर का वापरलं तर ते अवॉइड करू शकतो आपण. ही आता आणखीन आमची काही नवीन प्रॉडक्टची रेंज आहे. आम्ही वॉटरप्रूफिंगही या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे. आपल्या घरामध्ये वॉटरप्रूफिंगची बहुतेक सगळ्या ठिकाणी गरज असतेच. वॉटरप्रूफिंगनी आपण बरेचसे प्रॉब्लेम विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. SSCने बनवलेले खास आहे. याच्यामध्ये फार चांगल्या प्रकाराने आपल्याला इफेक्टिव्हिटी आणता येते. हे आमचं आणखीन एक फेदर क्रीटचा फायदा आहे. या प्रकारच्या कॉन्क्रीटनी आपल्याला मोठ्या प्रमाणात विजेची बचत करता येते. आता याचा उपयोग काय होऊ शकतो? आपण जर का आपल्या स्लॅबवरती या कॉन्क्रीटचा एक लेअर टाकलात, या कॉन्क्रीटच्या लेअरनी आपल्याला घरामध्ये आपण AC वापरतो किंवा टेम्परेचर कंट्रोलचे काही डिव्हाइसेस वापरलेले असतात, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेची बचत होते. कारण हे इन्सुलेशनचं काम करतं. हीट जी आहे, बाहेरची उष्णता घरामध्ये येण्यापासून प्रतिरोध करतं आणि त्याच्यामुळं ACच्या खर्चामध्ये किंवा टेम्परेचर कंट्रोल सिस्टमच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. अत्यंत एन्व्हायरमेंट फ्रेंडली असं हे कॉन्क्रीट आहे. या कॉन्क्रीटची खासियत अशी की हे कॉन्क्रीट वजन तर बरोबर घेऊ शकतं. जे कॉन्क्रीटची मेन आपल्याला क्वालिटी आहे, कुठलेही लोड सस्टेन करणं ते करू शकतं, पण त्याचबरोबर पाणी पूर्णपणे पास होऊ शकतं. आपल्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आजकाल ग्राउंड वॉटर टेबलचे प्रॉब्लेम्स आहेत. ग्राउंड वॉटर टेबल आज मोठ्या प्रमाणात त्याची पातळी खालती चाललेली आहे. ही पातळी खालती चाललेली रोखण्यासाठी या प्रकारचे कॉन्क्रीट जर का आपण आपल्या वॉकवेजमध्ये किंवा आपल्या कार पार्किंगच्या एरियामध्ये जर का लावली, तर अशा प्रकारच्या कॉन्क्रीटमधनं पाणी आपल्या जमिनीपर्यंत जाऊ शकतं, मुरू शकतं. आणखीन कॉन्क्रीट जंगल सगळ्या ठिकाणी क्रिएट होऊन पाणी जमिनीमध्ये मुरू शकत नाही. तो प्रॉब्लेम ह्या कॉन्क्रीटने आपण मोठ्या प्रमाणात सॉल्व्ह करू शकतो. फिक्सो टाईल हे आपल्या घरामध्ये रोजच्या वापरण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण घरामध्ये मेंटेनन्सचं काम करतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी एक्झिस्टिंग जे आपल्या घरामध्ये आधी असलेल्या सिरेमिक टाईल्स काढण्यापेक्षा त्याच्याचवरती आपण एखादा कोट देऊन नवीन टाईल्स लावू शकलो आणि त्याबरोबर मजबूत त्याच्यावरती बसवू शकलो तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वेळेची बचत करता येते. यासाठी आम्ही एक फिक्सो टाईल नावाचं प्रॉडक्ट डेव्हलप केलेलं आहे. याला आम्ही टाईल ऑन टाईल ॲडेसिव्ह म्हणतो. या प्रकारच्या प्रॉडक्टमुळं आपल्याला एक्झिस्टिंग टाईल्सवरती अत्यंत मजबूत पद्धतीने बॉन्डिंगनी नवीन टाईल्स बनवता येतात. कुठलाही माणूस जेव्हा घर बांधतो तेव्हा आपल्या घरामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण बांधतो फाउंडेशन. त्या फाउंडेशनसाठी आमच्याकडे नीव नावाचं एक प्रॉडक्ट बनवलेलं आहे. खास प्रकारचं कॉन्क्रीट आहे. ह्या प्रकारच्या कॉन्क्रीटनी
आपल्याला रिइन्फोर्समेंट जी असते फाउंडेशनमधली, ज्याच्यावरती ग्राउंड वॉटर किंवा सॉईलमधले काही ॲग्रेसिव्ह एजंट्स असतील ते हल्ला करून ते रिइन्फोर्समेंट करू शकतात, त्याच्यापासून आपल्या रिइन्फोर्समेंटला मोठ्या प्रमाणात प्रतिरोध होऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्या घरासाठी सर्वात महत्त्वाचा असा जो काही भाग आहे तो म्हणजे कॉलम्स, ज्याच्यावरती पूर्ण घराचा भार आलेला असतो, ज्याच्यावरती पूर्ण आपल्या घराचं लोड आलेलं असतं, ते कॉलम्स. अशा कॉलम्ससाठी आम्ही ACC आधार नावाचं एक प्रॉडक्ट बनवलेलं आहे. हे खास कॉलम मिक्स आहे. या कॉलम मिक्समध्ये अशा प्रकारे मिक्स डिझाईन केलेलं आहे कॉन्क्रीटचं की आपल्या कॉलममध्ये जे नेहमीचे भुंगीर म्हणजे हनी कोम्बिंग हा जो काही प्रकार येतो तो आपल्याला अवॉइड करता येतो. ACC सुरक्षा हे खास करून स्लॅबसाठी बनवलेलं कॉन्क्रीट आहे. या कॉन्क्रीटनी आपल्या स्लॅबमध्ये जे काही मायक्रो क्रॅक्स येऊ शकतात किंवा हवेतल्या गरम आणखीन थंड होण्याच्या सायकलमुळं जे काही थर्मल क्रॅक्स क्रिएट होऊ शकतात ते अवॉइड केलेले असतात. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये परमेबिलिटी खूप कमी केलेली असते आणि अशामुळं हे प्रॉडक्ट आपण आपल्या घरातल्या स्लॅबसाठी जर का वापरलं तर अत्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होऊ शकतो. ACCने आणखीन 2 प्रॉडक्ट्स आपल्यासाठी बनवलेली आहेत, ते म्हणजे प्लास्टर, रेडीमेड प्लास्टर. आपण आपल्या घरामध्ये जेव्हा छोटी कामं करतो त्यासाठी आपल्याला अख्खी ट्रक मागवणं रेतीचा किंवा अख्खा सिमेंटचा ट्रक मागवणं हे कधी परवडत नाही. त्यापेक्षा आपण अशी एक छोटीशी बॅग घेतली आणि आपल्या कामापुरती वापरून नुसतं घरामध्ये पाणी मिक्स करून आपण प्लास्टर केलं तर अत्यंत मोठ्या प्रमाणात आपली बचत होऊ शकते. त्याचप्रमाणे काही रिपेअर जरी आपल्या घरामध्ये करायचं असेल तर त्यासाठी परत आपण खडी वगैरे मागवणं शक्य होत नाही. त्यासाठी आम्ही हे बॅगक्रेट बनवलेलं आहे. म्हणजे बॅगमध्ये आम्ही ड्राय कॉन्क्रीट देतो. आपल्या घरामध्ये आपलं छोटं रिपेअर काम करताना फक्त ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि ते कॉन्क्रीट म्हणून आपण आपल्या घरामध्ये वापरायचं. ही आमची वेगवेगळ्या कलर कॉन्क्रीटची रेंज आहे. कुठलाही कलर आपण कॉन्क्रीटमध्ये आणू शकतो. आमचं बॅगक्रीट हे प्रॉडक्ट वापरायला किती सोपं आहे याच्याबद्दलची माहिती आमचे पश्चिम विभागाचे प्रमुख श्री नितीन विजयकर आपल्याला देतील. नमस्कार. हे ACCने एक स्पेशल प्रोडक्ट बनवलं आहे, त्याचं नाव आहे बॅगक्रीट. आपल्या लहान घरांमध्ये किंवा स्वतःच्या घरांमध्ये जे छोटी छोटी रिपेअरिंगची कामं असतात त्यासाठी आपल्याला जनरली सिमेंट, खडी वेगळे आणायला लागते. पण ACCने हा जो प्रोडक्ट डेव्हलप केला आहे हे 40 kg बॅचमध्ये येतात आणि त्यामध्ये 4 ते 5 लिटर पाणी ॲड करून हे कॉन्क्रीट आपण घरोघरी बनवू शकतो. त्यासाठी कुठून बाहेरची आणण्याची गरज नाही. आता तुम्ही बघा किती सोपं आहे. टाकून डायरेक्टली पाणी मिक्स करून आपण कॉन्क्रीट 3 ते 4 मिनटात तयार करू शकतो. इव्हनली मिक्स झालेलं आहे सगळ्या प्रकारे. असंच आणखीन एक प्रॉडक्ट आहे ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती देतील आमचे सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख श्री अविनाश पंडित. नमस्कार. आमच्याकडे ACCमध्ये एक प्रोडक्ट आता तुम्ही बघत असाल खाली एक छोट्याशा पॉट्समध्ये एकदम छोटंसं मटेरियल घेतलेलं आहे मी. इट इज द ब्लॉक जॉईंटिंग मटेरियल. हे एवढं छोटं आहे आणि ह्याच्याने आपण हे ब्लॉक्स जॉईंट्स करणार आहोत. ह्या ब्लॉक जॉईंट्स करताना आपण त्याच्यात पाणी मिसळू. हे तुम्ही तुमच्या घरच्या घरी आणि स्वतःही करू शकता. आता ही पेस्ट जवळजवळ तयार झालेली आहे. आपण हिला आपल्या ब्लॉकवरती थोडंसं पाणी मिसळून परत जॉईंट करू. जसं नॉर्मली आपण थोडंसं पाणी टाकतो त्या हिशोबाने पाणी टाकून त्याच्यावरती हे दोन्ही ब्लॉक्स आपण जोडणार आहोत. आणि तुम्ही बघाल हे इतक्या पटकन जुळतील की तुम्हाला फार काही करायची गरज लागणार नाही. फक्त 3 ते 4 mm थिकनेसमध्ये हा पूर्ण ब्लॉक एक दुसऱ्याला जॉईंट होऊ शकतो. तुम्ही बघताय माझ्या खालच्या जमिनीवर कुठेही कचरा झालेला नाही किंवा कुठेही मी कुठलं मटेरियल स्टोअर केलेलं नाही. टोटली आपण फक्त एक छोट्याशा 40 किलोच्या बॅगमध्ये थोडंसं मटेरियल काढलेलं आहे आणि त्या मटेरियलवरून आपण हा ब्लॉक जॉईंट करतो.
खूपच सोपं, वापरायला एकदम कोणीही हाताळू शकतं हे मटेरियल. आणि घरच्या घरी तुम्ही तुमचे पार्टिशन, तुमचे इंटिरियर तुम्ही आपल्या तुमच्या स्वतःच्या हिशोबाने तुम्ही चेंज करू शकता, मॉडिफाय करू शकता. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही क्रिएट करू शकता. ह्याचे आणखीन एक खासियत मी तुम्हाला करून दाखवतो. फक्त 90 सेकंदात हे दोन्ही ब्लॉक एकमेकांशी जोडले गेले. फक्त 40 किलोच्या बॅगमध्ये तुम्ही तुमचं रिन्युएशन सहजपणे आणि सोप्या पद्धतीने करू शकता. SCCच्या कॉन्क्रीट विभागाने बनवलेले अनेक प्रॉडक्ट्स जे आपण आपल्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने वापरू शकतो, हे आमच्या डीलर्सकडे आपल्या घराच्या जवळचे काही दुकानं आहेत त्यांच्यामध्ये अत्यंत सहजतेने उपलब्ध आहेत. आपण आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याकडे आणून ही अत्यंत सोप्या पद्धतीने वापरू शकतो. धन्यवाद. आपल्या घराच्या भरभराटीसाठी आणि समृद्धीसाठी आपण वास्तुशास्त्राच्या मदतीनं काय काय उपाय करू शकतो याबद्दलच सांगतायत वास्तुतज्ञ आणि कुंडलीतज्ञ पंडित शिवकुमार श्री. नमस्कार. मागच्या वेळी आपण पाहिलं की धनवृद्धी होण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये कोणकोणते प्रोडक्ट आहेत आणि त्याचा वापर कसा करायला हवा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो, सर्वांनाच येतो, तो म्हणजे मुलांचा अभ्यासाचा. आपण खूप प्रयत्न करतो पण मुलं अभ्यास करत नाहीत, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड होत नाही. अनेक वेळा मुलांना आपण अभ्यास करायला बसवतो पण बसतात पण त्यांचा अभ्यासात मन लागत नाही. काही वेळा खूप अभ्यास करून पण त्यांना पर्सेंटेज चांगलं पडत नाही. यासाठी काय करावं हा खूप मोठा प्रश्न हा पालकांसमोर उभा असतो. तर यासाठी वास्तुशास्त्राचा अभ्यास करून वास्तुशास्त्राचे प्रोडक्ट मी काढलेले आहे की जे तुम्हाला मुलांना चांगलं पर्सेंटेज मिळवू शकतात. त्याचबरोबर विद्यार्थी म्हणजे विद्याचं अर्थार्जन करणारा, ह्याची देवता कोण आहे? याची देवता सरस्वती आहे. तर आज किती विद्यार्थी आहेत की जे सरस्वतीची पूजा करतात? आपल्याला असं बघायला मिळत नाही. तर ही सरस्वतीची जी शक्ती आहे ही ज्ञानशक्ती आहे. या शक्तीचा साक्षात्कार, या शक्तीचा आशीर्वाद मुलांना मिळाला पाहिजे, हा या कन्सेप्टमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मनुष्य प्राणी हा 3 गोष्टींनी बनलेला आहे, आत्मा, शरीर आणि मन. आत्मा आणि शरीर आणि मन या 3 गोष्टीमध्ये आत्म्यावर पण कंट्रोल करू शकत नाही, पण मन आणि शरीर यावर पण कंट्रोल करू शकतो. तर मुलांची मानसिकता बदलणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हल्लीच्या या पिढीमध्ये इंटरनेटचं माध्यम असेल किंवा TV सिरियल्स असतील किंवा TV वरच्या गोष्टी बघितल्यामुळे आणि ह्या एंटरटेनमेंट मीडियाच्या मार्फत मुलांचं अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेशन हा प्रकार खूप कमी होतो. यासाठीच मुलांची विनयशीलता जी आहे ती पण वाढणं गरजेचं आहे. म्हणून हे प्रोडक्ट मी इंट्रोड्यूस केलेले आहेत. हे वास्तुशास्त्राचे प्रोडक्ट जे आहे ते मुलांचा अभ्यास, कॉन्सन्ट्रेशन हे मानसिकरित्या सुदृढ व्हायला हवं आणि ते एकाच ठिकाणी तासनतास बसून हिप्नॉटाईज झालेल्या कंडिशनमध्ये असा अभ्यास करत व्यवस्थित त्यात ते पूर्ण गुंतले पाहिजेत आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होऊन मनापासून अभ्यास करायला पाहिजे. यासाठी आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा, मंत्रांचा आणि यंत्राचा आपण वापर केलेला आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सरस्वती देवता जी आहे ही तुमच्या अभ्यासाची प्रतीक देवता आहे, ही विद्येची प्रतीक देवता आहे. ह्याचा आशीर्वाद तुमच्या मागे कायम राहावा म्हणून या सरस्वती देवीचं सरस्वती यंत्र हे वेगळ्या पद्धतीनं तयार केलं आणि हे 99.99% तांब्यामध्ये यंत्र तयार करून त्याचं ओरा लेवल ॲनालिसिस, म्हणजे एखादं यंत्र आपण जेव्हा तयार करतो त्याच्याभोवती ओरा लेवल गुलाबी रंगाची, हिरव्या रंगाची, त्या कॉस्मिक रंग ब्लू कलरचं ओरा लेवल निघते. या ओरा लेवलच्या संपर्कात मुलं आली की ॲटोमॅटिकली त्यांचं सबकॉन्शियस माइंड जागृत होतं आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन माइंड आपोआप वाढतं. म्हणून कंपास पेटी मी अशी डिझाईन केली की त्याच्या आतमध्ये यंत्र आहे, त्याचं 12 फुटापर्यंत ओरा लेवल पडते की ज्यामुळं मुलं विनयशील होतात. त्यावर असलेले मंत्र ओम श्रीं श्रीं सरस्वती नमः हा जो मंत्र आहे हा विद्यादेवतेचा मंत्र आहे, ऑटोमॅटिकली स्कॅन होत होतं त्यांच्या डोळ्यांना. या देवी सर्व भूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः हा मंत्र पण पॅडवर कोरलेला आहे. मुलं अभ्यासाला नेहमी पॅड आणि कंपास वापरतात. हे वास्तुशास्त्राच्या प्रमाणे डिझाईन केल्यामुळे आणि त्याच्या मागे असलेली सरस्वती द्वादश नामावली हिची मुलांना कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड आपोआप करायला लावते. त्यांना स्पेशली वाचायची गरज नाही, डोळ्यासमोर आलं की ऑटोमॅटिकली ते स्कॅन होणार आणि त्यांचं सबकॉन्शियस माइंड जागृत होऊन सरस्वती देवीला नमन आणि इंटरनली तिने केल्यासारखं होणार, हा यामागचा उद्देश. त्याचबरोबर ताम्र तोयम, तांब्याचं एक पात्र आहे 99.99% कॉपर प्युअर असलेलं आणि त्याच्यामध्ये यंत्र आहे ते विद्याप्राप्ती यंत्र त्यावर कोरलेलं आहे
आणि ते यंत्र या तांब्याच्या भांड्यात ठेवून त्यात पाणी भरून ठेवायचं आणि ते दररोज रात्री झोपताना किंवा सकाळी पिल्यानंतर मुलांची बुद्धिमत्ता ॲटोमॅटिकली वाढते. यासाठी हे परीक्षण केलं गेलं. या यंत्रातनं येणारी एनर्जी जी आहे ही कॅमेऱ्यानं टिपून ही कम्प्युटरवर आपल्याला बघितली गेली आणि त्यामध्ये आपल्याला असं कळलं की या यंत्राचा जे तत्व आहे, जी एनर्जी आहे त्या पाण्यामध्ये उतरली आणि ती पाण्यामध्ये उतरलेली एनर्जी जी आहे ते पाणी पिल्यानंतर तुमच्या शरीराभोवती, तुमच्या डोक्याच्या भोवती कमीत कमी 1.5 फुटापर्यंत गुलाबी रंगाचं एक वलय पसरलं आणि ते टेक्निकली कलर थेरपीप्रमाणे गुलाबी रंग जो आहे तो माणसाचं आत्मशक्ती वाढवतो आणि तुमची स्पिरिच्युअलिटी वाढवतो, ज्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड होतं. या तत्वाचा वापर करून या यंत्राचं पाणी जर विद्यार्थ्यांना तुम्ही वेळेवर दररोज प्यायला दिलं तर मुलं ही विनयशील होतील आणि त्याबरोबरच त्यांचं अंतर्मन क्लिअर होईल, अभ्यासामध्ये गोडी निर्माण होईल आणि मन स्वच्छ असल्यामुळे त्यांना ऑटोमॅटिकली अभ्यासामध्ये इंटरेस्ट येईल आणि निगेटिव्हिटी, जी डिप्रेशन, निगेटिव्हिटी, जे काय संस्कार निगेटिव्ह होतात ते ऑटोमॅटिक यंत्राच्या पाण्याने त्याचबरोबर संपर्कात असलेलं एक पेन स्टँड पण आहे मुलांचा अभ्यास करण्यासाठी, की जेव्हा तुम्ही पेन स्टँडमधलं पेन उचलता तेव्हा ऑटोमॅटिकली त्या सरस्वतीच्या मूर्तीपर्यंत हात पोचतो आणि ऑटोमॅटिकली तुम्ही सरस्वतीचं पूजन केल्याचा एक भास तयार होतो. तर सरस्वतीचं नमन हे ऑटोमॅटिकली होतं. असे वास्तुशास्त्राचे प्रोडक्ट विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहेत आणि खूप जबरदस्त चांगले रिझल्ट आहेत आणि आपली भारतीय संस्कृती आणि विद्यादेवी या दोघांचा आशीर्वाद, सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो आणि मुलांना 100% चांगलं पर्सेंट मिळायला खात्री लायक यामध्ये इफेक्ट होतोच. घर असावे घरासारखे नको तनुस्या भिंती या कवितेच्या ओळींप्रमाणेच आम्ही तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर साकारण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज देत असतो. पुढच्या आठवड्यातही अशाच काही कल्पना आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण वेळ आली आहे तुम्हाला निरोप देण्याची. तेव्हा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा झी24 तास. नमस्कार. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.